यार किरण्या तू आणली का नाही ती जीन्स बदलून राहू? नाही आणली, जाऊ ना संध्याकाळी. अरे जायचंय लवकर करा राव, ते शुक्रवारी संध्याकाळी निघायचं आपल्याला इथून. जाऊ आज जाऊ. आप्पा सगळ्याचे पैसे आलेत का? हा आलेत ना, एक 8-9 जणांचे पैसे आलेत ना. हा. फक्त सुमितचे पैसे राहिलेत. सुमित दिल संध्याकाळी, तो म्हणला मी संध्याकाळी देणार आहे म्हणून. ए भाऊ तुझं झालं ना सगळं नियोजन? आज काय तू बोलत नाही, काय नाही, काय झालं काय? अरे काय नाही, नियोजन तर झालंय बरं का सगळं, पण ह्या वर्षी जरा नको वाटायला लागलं राव मला ट्रिपला. अरे काय भाऊ, आपली वर्षातून एकच ट्रिप असते राव गोव्याची. भाऊ कॅन्सल बिन्सल करू नका, आधीच सांगतोय 4 दिवस सुट्ट्या टाकल्यात मी. अहो दत्ता भाऊ असं काही करू नका. आपले हे नाना कधी आपल्यात येत नाहीत फिरायला, पहिल्यांदा ते आपल्या संग फिरायला यायला लागलेत. हो सगळी प्लॅनिंग झाली, सगळ्यांनी पैसे जमा केलेत आणि तू एंड मुवमेंटला असं काय बोलतोय? अरे काय नाही, मला पण माहिती आहे पोरांनो सगळी तयारी झाली काय, मला काय नको वाटतं काय फिरायला जायला. पण काय झालं माहिती आहे का, आज सकाळपासून आहे ना मी ते बातम्या बघतोय आपल्या महापुराच्या. महाराष्ट्रामध्ये पावसामुळे ना एवढा मोठा महापूर आला आहे ना, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था लई खराब झाली. त्यामुळे सकाळपासून माझ्या डोक्यात नुसतं तेच भिंगते. त्यामुळे मला आहे ना थोडंसं माझ्या डोक्यात एक वेगळा विचार येतो. तुमच्या मनात काय चालू आहे पण? ऐका ना मित्रांनो, आता माझ्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे माहिती आहे का? आता तिकडं परिस्थिती लई खराब आहे लोकांची. तर मला काय वाटतं ह्या वर्षीची ट्रिप आपण कॅन्सल करू आणि आपले जे काय 50-60 हजार रुपये जमलेत ना, त्या पैशात नाही ना आपण तिकडं काहीतरी अन्नदान, ज्यांना खरं गरज आहे ना त्यांना आपण अन्नधान्य पुरवू. ए बाबा दत्ता, त्यांचा कशाला विचार करायला लागला? सरकार आहे ना त्यांचं बघायला. चल ना गोव्याला. अरे भाऊ, अरे शेतकऱ्यांकडे किती पैसा असतो, या पुराबिराने काय त्यांना फरक नाही पडत राव. अरे भाऊ आपले जमलेतच 50-60 हजार, आपले 50-60 हजार त्यांचं काय होणार आहे? मी तर काय ट्रिपला येणार नाही आहे. कारण जो शेतकरी वर्षानुवर्ष शेतीत कष्ट करतो, पीक पिकवतो आणि त्या पिकावरच आपण सगळे जगतो, आज तेच शेतकऱ्याला ना आपली गरज आहे. या महापुरामुळं त्याची सगळी शेती वाहून गेली, काही लोकांची पार घरदारं सगळं वाहून गेले आणि काही लोकांच्या पार विहिरी पण आहे ना, सगळ्या गाळ येऊन त्या विहिरी पण सगळ्या त्यांच्या बुजून गेल्यात. आणि तुझे म्हणतो ना दादा की शेतकरी पैशावाले असतात, आपल्याला त्या शेतकऱ्यांना नाही मदत करायची, आपल्याला त्या शेतकऱ्याला मदत करायची की ज्याला खरंच गरज आहे. कारण प्रत्येक शेतकरी हा पैशावाला नसतो, काही शेतकरी गरीब पण असतो आणि ज्यांना खरंच आत्ता गरज आहे ना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांना आपल्याला मदत करायची. हा दत्ता भाऊ तू बोलतोय ते बरोबर आहे, कारण मी पण सोलापूरचा आहे. आज तिकडची काय परिस्थिती हे मला चांगलं माहिती आहे. प्रत्येकाच्या घरी अन्नधान्य होतं, परंतु पावसामुळे त्याची सगळी नासधूस झालेली आहे. प्रत्येकाच्या शेतातला माल खराब झालेला आहे, त्यांना आता एका टायमाचं सुद्धा जेवण भेटत नाहीये. मला पण यांचं पटलंय, आपण ट्रिप कॅन्सल करू आणि त्यांना मदत करू. ए किरण्या, ह्यांचं अन्न जाऊ दे, आपलं आपण जाऊ. नाही गाबे, मला नाही जमणार. भाऊ जे बोलतोय ना ते बरोबर बोलतोय. ट्रिप काय आपण नंतर पण काढू शकतो ना. आता त्यांना मदत करू, नंतर 2-4 महिन्यांनी जाऊ आपण गोव्याला. आपल्याकडे 60 हजार रुपये जमा आहेत. आपण 60 हजाराचे ना एक 25-30 किट चांगले होतील. मग त्यामध्ये तुमचं गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहा पावडर, ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्यांचे एक 25 किट बनवू आणि आपण स्वतः येत्या रविवारी जाऊ आणि ज्यांना खरंच त्याची गरज आहे ना त्यांच्यापर्यंत तेवढं आपण पोचू.